Myself Savdya from SGM College Karad. In last lecture, we solved the example depends on polar coordinate and Cartesian coordinate. आपण ह्या आधीच्या लेक्चरमध्ये जे काही रिलेशन होतं पोलार कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. जर तुम्हाला कार्टेशियन पॉईंट दिला असेल तर त्याचं कन्वर्जन पोलार कोऑर्डिनेटमध्ये कसं करायचं आणि जर पोलार कोऑर्डिनेटचे पॉईंट दिला असेल तर त्याचं कन्वर्जन कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये कसं करायचे यावरचे आपण एक्झाम्पल बघितले. आता ह्यानंतरचा पॉईंट बघणार आहे आपण सॉल्विंग अ ट्रायंगल. आपण हा ट्रायंगल ड्रॉ केला आहे, ट्रायंगल ABC. जर आता कोणत्याही ट्रायंगलमध्ये ह्याच्या काही 3 साइड्स आहेत आणि हे जे काही 3 अँगल्स आहेत, ह्या 3 अँगल्सना आपण काय म्हणणार आहे, दी एलिमेंट्स ऑफ द ट्रायंगल. मग आता ह्या ट्रायंगल ABC मध्ये लेंथ BC इक्वल टू आपल्याला A डिफाइन केले, लेंथ AC इक्वल टू B आहे आणि लेंथ AB इक्वल टू C आपल्याला डिफाइन केली. मग आपल्याला काय मिळतं, ह्या ट्रायंगलच्या 3 साइड्स मिळतात, AB, AC आणि BC, आणि 3 अँगल्स मिळतात, मेजर ऑफ अँगल A, मेजर ऑफ अँगल B आणि मेजर ऑफ अँगल C. हे 3 अँगल. मग हे जे काही 3 साइड्स आहेत आणि ह्या काही 3 अँगल्स आहेत, ह्या तिन्हींना मिळून 3 साइड आणि 3 अँगलला आपण काय म्हणणार आहे, ह्या ट्रायंगलचे पार्ट्स किंवा एलिमेंट्स ऑफ दी ट्रायंगल. मग आता सॉल्विंग अ ट्रायंगलमध्ये काय बघायचं आहे आपल्याला, जे काही आपल्याला हे अँगल आहेत आणि ज्या काही साइड्स आहेत त्यामध्ये जर एखादा इलेमेंट अननोन असेल तर त्या अननोन इलेमेंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ती कशी करणार, तर बाकीचे जे काही नोन पार्ट असणार, सपोज जर एका साइडची लेंथ आपल्याला डिफाइन करायची तर तुम्हाला उरलेल्या 2 साइडची लेंथ देणार आणि अँगलचं मेजरमेंट दिलं असेल तर ह्या मिसिंग एका लेंथ साइडची लेंथ आपण डिफाइन करू शकतो आणि ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, सॉल्विंग अ ट्रायंगल. आता ह्या सॉल्विंग अ ट्रायंगलमध्ये 3 स्टँडर्ड रिलेशन्स आहेत किंवा ॲप्लिकेशन्स आहेत आणि ते 3 ॲप्लिकेशन्स किंवा रिझल्ट्स वरून आपण कोणत्याही ट्रायंगलमधला अननोन पार्ट डिफाइन करू शकतो. त्यामधला पहिला ॲप्लिकेशन आहे दी साइन रूल, सेकंड आहे दी कोसाइन रूल आणि थर्ड आहे दी प्रोजेक्शन रूल. ह्या तिन्ही ॲप्लिकेशनवरून किंवा रिझल्टवरून आपण काय करणार आहे, कोणत्याही ट्रायंगलमधला जो मिसिंग पार्ट आहे किंवा अननोन पार्ट आहे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. मग आता ह्या ॲप्लिकेशनमधला पहिला आपण रूल बघणार आहे दी साइन रूल. मग तो साइन रूल काय आहे ते आपण बघूया आणि त्याचं प्रूफ पण पाहूया. साइन रूल. साइन रूल काय आहे बघा, इन ए ट्रायंगल ABC the side A divided by sin A is equal to side B divided by sin B equal to side C divided by sin C and हा रेशो is equal to 2r.
म्हणजेच आपला साइन रूल काय सांगतो, दी साइड्स ऑफ ट्रायंगल्स म्हणजे साइड्स कोणकोणत्या ट्रायंगल्सच्या ए बी सी इज प्रोपोर्शनल टू दी साइन्स ऑफ दी देअर अपोजिट अँगल्स. हे आपल्याला साइन रेशो. आणि पुढे काय सांगितले, हा जो काही रेशो येतो तो इक्वल टू काय आहे, 2r. r म्हणजे काय आपला सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल एबीसी, वेअर 2r इज circumference of triangle ABC. मग हा आपल्याला साइन रूल आता प्रूफ करायचा. मग बघूया, मी इथे ट्रायंगल ABC ड्रॉ केलाय. मग A अँगल, B अँगल आणि C अँगल तुम्हाला डिफाइन होतो. A अँगल च्या अपोजिट साइड आहे BC, त्याची लेंथ काय A डिफाइन केली. B अँगलची अपोजिट साइड आहे AC, त्याची लेंथ B डिफाइन केली. आणि C अँगलची अपोजिट साइड आहे A, त्याची लेंथ C डिफाइन. मग आपण प्रूफ मध्ये बघूया की हा साइन रूल कसा आपल्याला मिळतो. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC जे काही आपल्याला गिवन आहे ते लिहून घेऊ. काय आहे, लेंथ ऑफ AB इक्वल टू काय आहे C, लेंथ ऑफ AC इक्वल टू B आणि लेंथ ऑफ BC इक्वल टू A. आपल्याला साइडची लेंथ दिले ते आपण गिवन मध्ये लिहून घेऊ. आता काय करायचं आहे, यासाठी ॲडजस्टमेंट अशी येईल की जो ट्रायंगलचा अँगल A आहे त्यातून काय करणार, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आणि ती साइड BC ला परपेंडिक्युलर मध्ये मीट होणार. मग A मधून आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, ती काय असणार आहे आपली लाईन AB आणि ती BC लाईनला D पॉइंट मध्ये 90 डिग्री मध्ये मीट करते. लेट AD is perpendicular to line BC. आता आपल्याला काय दाखवायचं आहे की ज्या अँगलच्या साइड्स आहेत त्या कशाशी प्रोपोर्शनल येणार आहे, दी साइन्स ऑफ देअर अपोजिट अँगल्स. मग पहिल्यांदा आपण हा रेशो प्रूव्ह करू आणि त्यानंतर काय करणार, जो हा रेशो आहे तो कशाशी इक्वल आहे, 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल ABC इक्वल आहे, हे आपण दाखवू. आपण त्यासाठी ॲडजस्टमेंट काय केली, A मधून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, ती लाईन BC ला D पॉइंट मध्ये मीट होते. म्हणून इथे आपल्याला काय मिळतो, एक 90 डिग्रीचा अँगल मिळतो, तो आहे D. आता काय करणार आहे, इन ट्रायंगल ACD, इन ट्रायंगल ACD मेजर ऑफ अँगल ADC इक्वल टू काय मिळतो आपल्याला 90 आणि C काय असणार तुमचा ॲक्यूट अँगल असणार. मग हा ट्रायंगल आपल्याला काय मिळतो, राईट अँगल ट्रायंगल मिळाला. ADC हा काय मिळाला आपल्याला, राईट अँगल ट्रायंगल मिळाला. मग ह्यामध्ये आपण साइन रूलनुसार AD ची व्हॅल्यू पहिल्यांदा डिफाइन करणार, म्हणजे AD ची लेंथ डिफाइन करणार. मग काय येणार साइन रूलनुसार, मग साइन C इक्वल टू काय मिळते व्हॅल्यू, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन थीटा, म्हणजे साइन C ची व्हॅल्यू काय मिळणार, अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोथेसिस. मग अपोजिट साइड काय आपली AD डिवाइडेड बाय हायपोथेसिस काय आपला AC. मग देयरफॉर sin C इक्वल टू AD डिवाइडेड बाय AC ची व्हॅल्यू काय आपल्याकडे B. मग यावरून AD इक्वल टू काय मिळतं आपल्याला, तर B इंटू sin C. AD ची लेंथ काय मिळते, B इंटू sin C. हे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन वरून AD ची व्हॅल्यू डिफाइन केली. आता ही AD ची व्हॅल्यू आपण काय करणार आहे,
एरिया ऑफ ट्रायंगल मध्ये पुट आउट करणार आहे. मग तुम्हाला माहित आहे देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू काय फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस काय आपला BC आणि हाईट काय आपली AD. मग आता BC ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे. BC ची लेंथ काय आपण डिफाइन केले A आणि आता AD ची व्हॅल्यू काढली आहे ती काय आहे B इंटू साइन C. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू काय मिळणार आपल्याला 1/2 इंटू A इंटू B इंटू साइन C. 2 इथे डिवाइड साइडला इकडे आला काय होईल मल्टी म्हणजे 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते A इंटू B इंटू साइन C. इक्वेशन 1. आता सेम आपण B ह्या अँगल नुसार काय करणार आहे याच ट्रायंगलचा एरिया डिफाइन करणार आहे सिमिलरली आणि आपल्याला काय मिळेल बघा सिमिलरली 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू काय मिळेल मग सांगा बघू. इथे B अँगल वरून काय मिळेल तर C इंटू A इंटू साइन B मिळेल म्हणजेच काय मिळेल AC इंटू साइन B मिळेल. ह्याला इक्वेशन 2. आणि सेम त्या पद्धतीने अँगल A साठी 2 टाइम्स ऑफ एरिया ABC इक्वल टू काय मिळेल तर काय मिळणार आहे BC इंटू साइन A. BC इंटू साइन A. ह्याला इक्वेशन 3. हे आपण प्रत्येक अँगल नुसार आपण ह्या ट्रायंगलचा एरिया डिफाइन केला आणि आपल्याला काय मिळाला पहिल्या इक्वेशन मध्ये काय मिळाला 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू AB इंटू साइन C मिळालं. सेकंड इक्वेशन मध्ये काय मिळालं 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू काय मिळणार AC इंटू साइन B. आणि थर्ड इक्वेशन मध्ये काय मिळणार 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू BC इंटू साइन M. मग आता बघा ह्या तिन्ही इक्वेशन कंपॅरिझन करा. जर LHS साइड तुमची इक्वल आहे सेम आहे तर तुमची RHS साइड पण काय असणार आहे सेम किंवा इक्वल असणार. म्हणजे काय मिळतं बघा काय मिळणार आहे देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 we have आपल्याला काय मिळणार आहे मग तर AB sin C AB sin C इक्वल टू AC sin B इक्वल टू BC sin A. म्हणजे RHSच्या सगळ्या साइड काय मिळाल्या आपल्याला इक्वल मिळाल्या. आता ह्या इक्वेशनला किंवा ह्या इक्वेशनला थ्रू आउट काय करणार आपण ABC ने डिवाइड करणार. डिवाइडेड बाय ABC we get तर काय मिळेल बघा AB into sin C divided by ABC equal to AC into sin B divided by ABC equal to BC into sin A divided by ABC. मग काय कॅन्सल होतं AB ला AB कॅन्सल होणार इथे AC ला AC कॅन्सल होईल BC ला BC कॅन्सल होईल म्हणजेच काय डिफाइन होणार आहे बघा sin C divided by C equal to sin B divided by B equal to sin A divided by A. म्हणजेच हेच कसं लिहू शकतो आपण A divided by sin A equal to B divided by sin B equal to C divided by sin C. म्हणजेच आपल्याला काय मिळणार
मिळणार आहे दी अँगल्स ऑफ दी साइड्स ऑफ दी ट्रायंगल्स इज प्रोपोर्शनल टू दी साइन्स ऑफ देअर ऑपोजिट अँगल. आणि आपला ऑपोजिट अँगल काय होते इथे कॅपिटल बी आणि सी. आपल्याला रेशो इथे मिळाला. आपण पहिला पार्ट प्रूव्ह केलाय की जे ट्रायंगलचे साइड्स आहेत ए बी सी हे कशाशी प्रोपोर्शनल मिळतात तर त्याच्या अपोजिट अँगल्स कॅपिटल ए कॅपिटल बी आणि कॅपिटल सी ह्याच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन्सशी अपोजिट मिळतात. हा एक झाला आपला पार्ट. ह्याला इक्वेशन 4 द्या. आता आपल्याला काय डिफाइन करायचं आहे पुढे. हा जो काही रेशो आहे तो इक्वल टू काय येतो 2r हे डिफाइन करायचं. म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल ABC 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल ABC शी इक्वल येतो हे आपल्याला डिफाइन करायचं. मग आता बघूया नेक्स्ट पार्ट काय येईल आपल्याला. त्यासाठी मी एक सर्कल ड्रॉ करणार आहे आणि त्या सर्कलमध्ये ट्रायंगल ABC ड्रॉ करणार. त्याचा सेंटर असेल O. हा ट्रायंगल ABC आहे. A अँगल्सची अपोजिट साइड आपण A डिफाइन केली. C अँगलच्या अपोजिट साइड C डिफाइन केली. B अँगलच्या अपोजिट साइड B डिफाइन केली. आता यामध्ये काय करणार आहे आपण तर आपल्याला काय दाखवायचं आहे हा रेशो इक्वल टू काय येतो तर 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल हे आपल्याला डिफाइन होतं. ह्याला इक्वेशन आपण 4 दिले. आता काय करणार ॲडजस्टमेंट मी काय करणार ए पॉइंट मधून काय करणार आहे मी सर्कलमध्ये जो ए पॉइंट आलाय तो तुमचा काय असणार आहे जे अँगल आहे ट्रायंगलचा तो तुमचा 90 डिग्री म्हणजे राईट अँगल ट्रायंगल नसणारच आहे. कारण की जर ट्रायंगलचा विचार केला तर आपण काय म्हणतो दी सम ऑफ दी 3 अँगल्स ऑफ दी ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणून जो काही आपला अँगल ए आहे तो तुमचा किंवा ह्यामधला एखादा जरी ॲटलिस्ट 1 अँगल डिफाइन केला तर तो तुमचा काय नसणार आहे राईट अँगल ट्रायंगल नसणार आहे. मग त्यासाठी ॲडजस्टमेंट काय केली सपोज ए मधून मी काय केली एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आणि ती सर्कलला पी पॉइंटमध्ये टच होते. पी पॉइंटमध्ये टच होते आणि नंतर काय ॲडजस्टमेंट केली पी आणि सी पॉइंट जॉईन केली. पी आणि सी पॉइंट जॉईन केले. सपोज ड्रॉ a perpendicular line in angle A. We meet the circle at point P. या आपण ॲडजस्टमेंट केली. ए पॉइंट मधून जी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली ती सर्कलला पी पॉइंट मध्ये टच होते अँड जॉईन लाईन पी सी आणि पी पॉइंट आणि सी पॉइंट जॉईन करून आपल्याला लाईन काय मिळाली पी सी मिळाली. मग ह्यावरून काय आपण डिफाइन करणार हा ओ हा तुमचा सर्कलचा काय आहे सेंटर आहे. मग तुम्ही कन्सिडर केली ओ पी ही काय झाली रेडियस झाली आणि ओ ए पण काय झाली रेडियस झाली. म्हणून डायरेक्ट ह्या लाईन ए पी ची लेंथ किती होणार यावरून देअरफॉर लेंथ ऑफ ए पी इक्वल टू काय होईल तुम्हाला काय मिळेल 2 इंटू कॅपिटल आर म्हणजेच काय असणार आहे ती 2 टाइम्स ऑफ रेडियस डिफाइन होणार आहे. कारण की ओ पी आणि ओ ए हा काय तुमचा रेडियस आहे त्यामुळे डायरेक्ट लेंथ ए पी ची आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल 2 टाइम्स ऑफ रेडियस मिळेल. आणि त्यामुळे ट्रायंगल ए पी सी हा काय होईल तुमचा राईट अँगल ट्रायंगल तयार. म्हणजे हा अँगल
P हा काय होईल राईट अँगल ट्रायंगल अँड ट्रायंगल APC इज राईट अँगल ट्रायंगल. ही सगळी आपण ॲडजस्टमेंट का करतो म्हणजे आपल्याला काय दाखवायचं आहे ज्या साईड ट्रायंगल्सच्या म्हणजे जो काही प्रोपोर्शनल हा रेशो आहे प्रोपोर्शनलचा तो कशाशी इक्वल येतो तर 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कलशी प्रोपोर्शनल इक्वल येतो हे आपल्याला दाखवायचं. मग आता यानंतर काय करणार आहे आता ट्रायंगल ABC चा विचार एक करूया आणि ट्रायंगल APC चा विचार करूया. आता आपल्याला सर्कलमध्ये दोन ट्रायंगल मिळतात ABC आणि APC. आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार करू आणि त्यामधल्या ह्या दोन अँगलचा विचार करू. Therefore in circle measure of angle ABC and measure of angle APC ह्या दोन अँगलचा विचार केला तर बघा हे दोन अँगल सर्कल मधल्या एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब्ड झाले. कोणता आहे तुमचा तो आर्क तर ACP हा आर्क आहे. मग काय म्हणणार इन सर्कल मेजर ऑफ अँगल ABC अँड मेजर ऑफ अँगल APC आर इन्स्क्राइब्ड बाय सेम आर्क ACP. या आर्क मध्ये काय झाले तुमचे डिफाइन झालेत किंवा डिटरमाइन झाले किंवा इन्स्क्राइब झाले. मग यावरून काय म्हणणार जो काही अँगल आहे मेजर ऑफ अँगल ABC आणि मेजर ऑफ अँगल APC ह्यांची व्हॅल्यू काय मिळते सेम मिळते कारण की ते एकाच आर्क मध्ये काय झाले इन्स्क्राइब झाले. मग यावरून काय म्हणणार therefore measure of angle ABC equal to measure of angle APC. म्हणजे ह्या दोन अँगलची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार सेम मिळते. मग आता ह्यावरून आपण पहिल्यांदा काय करणार आहे पहिल्यांदा अँगल ABC साठी आपण ट्रिग्नोमेट्रिक साइन B ची व्हॅल्यू डिफाइन करू. नाउ इन ट्रायंगल ABC मध्ये तर साइन B ची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा डिफाइन करणार. साइन B इक्वल टू काय मिळेल साइन B म्हणजेच काय मिळेल सांगा अपोजिट साइड कोणती असणार आहे तुमची तर AC आणि डिवाइडेड बाय ॲडजसंट साइड काय असणार तुमची AP असणार. मग त्यावरून काय मिळेल साइन B इक्वल टू काय मिळेल AC डिवाइडेड बाय AP मिळेल. पण AC ची लेंथ काय आपली B आणि डिवाइडेड बाय AP आहे तसंच मिळेल. पण AP ची लेंथ पण काय आपली 2 टाइम्स ऑफ R म्हणजे B डिवाइडेड बाय 2R. त्यावरून साइन B इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे B डिवाइडेड बाय 2R. पण आपण काय म्हणलंय ह्या ट्रायंगल मध्ये मेजर ऑफ अँगल ABC आणि मेजर ऑफ अँगल APC हे काय तुमचे सेम अँगल त्यामुळे साइन B ची जी काय व्हॅल्यू आहे तीच साइन P साठी पण काय होईल सेम डिफाइन होईल. म्हणजेच काय therefore साइन B इक्वल टू साइन P and therefore sin P equal to व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला B डिवाइडेड बाय 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल. हे आपल्याला पहिला रेशो मिळाला. मग यावरून काय डिफाइन करणार बघा sin B इक्वल टू B डिवाइडेड बाय 2R. मग यावरून काय डिफाइन करणार तर B डिवाइडेड बाय sin B इक्वल टू काय मिळेल 2R. याला इक्वेशन 5 द्या आणि फ्रॉम 5 वरून म्हणा म्हणजे तुम्हाला समजेल. फ्रॉम इक्वेशन 5 काय मिळणार आहे sin
b equal to b divided by 2r. This implies that b divided by sin b equal to काय मिळेल व्हॅल्यू 2r म्हणजे आपल्याला एक पार्ट प्रूव्ह झाला. इक्वेशन 6 द्या की हा रेशो द अँगल ऑफ साइड b is proportional to their opposite angle of sin function b. हे कशा शिकवलं येतं 2 times of circumference of circle. मग यावरून इक्वेशन 4 आणि इक्वेशन 6 वरून काय मिळणार. Therefore from equation 4 and equation 6 we have आपण त्यातला एक रेशो ची व्हॅल्यू कशाशी इक्वल दाखवले 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स. मग यावरून काय म्हणणार a डिवाइडेड बाय sin a इक्वल टू b डिवाइडेड बाय sin b इक्वल टू c डिवाइडेड बाय sin c. हे कशाशी असणार आहे 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल ABC. कारण की 6 नंबरच्या इक्वेशन मध्ये एक रेशोची व्हॅल्यू जर 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल ची इक्वल असेल तर बाकीच्या रेशो साठी पण आपल्याला काय मिळणार आहे सेमच व्हॅल्यू डिफाइन होणार आहे आणि बाकीचे रेशो पण काय मिळणार आहे ह्या सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगलशी 2 टाइम्स ऑफ सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगलशी इक्वल असं मिळणार. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं इथं आपण प्रूव्ह केलं. थेरम कसा जरा म्हणजे रूल्स सोपा आहे फक्त थोडेफार 2-3 ॲडजस्टमेंट केले त्यावरून आपण डिफाइन केलं. हे झालं आपल्याला साइन रूल. साइन रूल काय सांगतो की दी साइड्स ऑफ द ट्रायंगल ABC इज अपोजिट टू दी साइन्स ऑफ दी देअर अपोजिट अँगल्स. आणि तेच दाखवले आणि ते कशाशी इक्वल येतं 2 टाइम्स ऑफ दी सर्कम्फरन्स ऑफ ट्रायंगल ABC शी दाखवले. हे झालं आपला साइन रूल. आता यानंतर आपण काय बघणार आहे जे साइन रूल आपण डिफाइन केलाय त्याचे डिफरंट फॉर्म आहेत की त्यावरून एक्झाम्पल सॉल्व करायला आपल्याला विचारतात. मग ह्यानंतरच्या नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण जे काही हा जो साइन रूल आहे त्याचे वेगवेगळे डिफरन्स फॉर्म बघणार आहे आणि डिफरन्स फॉर्म नंतर आपण नेक्स्ट ॲप्लिकेशन बघणार आहे दी कोसाइन रूल. थँक्यू.